फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण एन्जॉय करीत आहोत। एका साइडला संघ गोरेगाव ए आणि त्याच्या विरोधात संघ वडाचीवाडी बी। पहिला बॉल वरती देखील चौकार। 4 धावेनं संघाचं खातं खुल्लं झालंय। 4 धावा त्या फलकावरती। शॅगिनीचा विचार केला तर जय पाहायला मिळतो। चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये जयच्या माध्यमातून पाहायला मिळतो। गोलंदाज पण एकदा समोर टोपला, समोर पटका जबरदस्त सजवलाय का बॉल नंबर पर उंची गती लांबी कमी मैदानाच्या आतमध्ये आणि तिथे झेल ड्रॉप होतोय। बघता इथे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय चौकारासाठी। फटका देखील फसला होता। दमदार फटका सजवण्याचा प्रयत्न जयने केला होता। फटक्यामध्ये थोडीशी ताकद कमी पडली। क्षेत्ररक्षक दुरून बॉल पर्यंत पोहोचत होता परंतु जैन तिथे मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप झाले आणि बघता 4 धाव्यांसाठी बॉल निघून जातो। 8 धावा त्या फलकावरती। इस बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये ठेवावी लागेल जनमान गोरेगाव संघ, कारण हा क्वार्टर फायनलचा सामना याच्यामधून जो संघ विजय होईल तो संघ खऱ्या अर्थानं या चषकातील टॉप 4 मध्ये प्रवेश करेल आणि बक्षीस पात्र म्हणून निवडला जाईल। इथे फ्लावर अपील केली जाते। अपील देखील इथे मैदानाच्या आतमध्ये फेटाळले। वाटच्या मदतीने धावा दाखल करती 9 धावा। समोर जय पाहायला मिळतो। खऱ्या अर्थानं जयच्या बॅटमधनं पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्याही बॉलवरती चौकार आणि षटकातील तिसरा बॉल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सौरभनं वाईड फेकला। पुन्हा एकदा तिसरा बॉल फेकावा लागेल गोलंदाज सौरभला। शॅगिनीवरती जय पाहायला मिळतो। लोवर फुल टॉस बॉलवरती फुल टॉस बसवेल। बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग ऑफ साइड धंदनीत षटकार। कमालीचा फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो। जयच्या बॅटमधनं सातत्यानं 3 बॉल जय खेळला आणि 3 बॉल मध्ये 14 धावा, परंतु धावा फलकावरती 15 जोडल्या जातात कारण 1 बॉल मैदानाच्या आतमध्ये सौरभनं वाईड बॉल फेकला। तो वाईड बॉल मैदानाच्या आतमध्ये गृहीत धरला जातो आणि धावा फलकावरती 15 धावा। शॅगिनीवरती पण एकदा जय, गोलंदाज मार्गवरती गोलंदाज सौरभ पाहायला मिळतो। सेन्सिटिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक होता, झेल मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप केला। एकदा वेगाने बनले, दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय। फक्त धावाची संधी निर्माण झाली होती तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळालं आणि बघता 2 धावेच्या मदतीने धावा दाखल विचार केला तर सध्याच्या घडीला टीम गोरेगाव संघ 17 धाव्यांवरती करताना पाहायला मिळतो। अतिशय चांगला ताळमेळ दोन्ही फलंदाजाचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो। सातत्याने देखील जय स्ट्रायकिंगवरती पाहायला मिळतो। जयच्या बॅटमध्ये चौकार वाईड, त्याच्यानंतर षटकार, पण एकदा 2 धावा। असं देखील षटक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सौरभ हाताळताना पाहायला मिळतो। पण एकदा सौरभानं समोर जय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला। आता मात्र देखील संधीचं सोनं मैदानाच्या आतमध्ये आहे। पॉइंट मध्ये देखील सोनं केला फलंदाज इथे जय होतोय बाहेर। अतिशय चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला होता। त्या फटक्यामध्ये देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षण जबरदस्त पाहायला मिळाला आणि तिथे देखील जय आउट होताना पाहायला मिळतो। मैदानाच्या बाहेर निघतो। नवीन फलंदाज मंगल मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतो। षटकातील उर्वरित अजून 1 बॉल शिल्लक असताना गोलंदाज मार्गवरती गोलंदाज सौरभ पाहायला मिळतो। तर नवीन फलंदाज जयचा जागा देखील इथे भरण्यासाठी दाखल झालाय मंगल। शॅगिनीवरती आपण मंगलला पाहू शकाल। धावा फलकावरती सध्याच्या घडीला 17 धावा, 1 गडी बाद झालाय। षटक क्रमांक 1 चा खेळ 1 बॉलचा बाकी असताना पाहायला मिळतो। आणि बॅट बघता दिशा दाखवलाय, बॉल लॉंग लेग साइडला बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावेसाठी पाठवला मंगलला। मैदानाच्या आतमध्ये जयचा जागा भरण्यासाठी दाखल झाला। जसा बॉल सौरभनं मैदानाच्या आतमध्ये मंगलसाठी फेकलाय तसं देखील मंगलला फक्त दिशा बॉल दाखवलाय आणि बॉल पाठवून दिला बाउंड्री लाईन बाहेर 6 धावेसाठी। कमालीचा फटका मैदानाच्या आतमध्ये मंगलच्या बॅटमधून पाहायला मिळतो। 6 धावेच्या मदतीने धावा दाखल करते 23 धावा। षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय। पहिल्या षटक समाप्तीनंतर धावा दाखल करण्याचा विचार केला तर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 23 धावा। शॅगिनीचा विचार केला तर आता मात्र प्रकाश जातो। मयूर येतोय गोलंदाज मार्गवरती षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी। मयूरच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 हाताळला जातो।
पाहू शकाल कशा रीतीनं मयूर गोलंदाज मारापती गोलंदाजी करतो. कारण षटकाचा पहिला बॉल नक्कीच सांगून देईल गोलंदाज कशा रीतीने गोलंदाजी करतो. स्ट्रायकिंगचा विचार करतात प्रकाश पाहायला मिळतो. स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटकामध्ये ताकद न जागत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवून दिला. वन बाउन्स सीमा रेषा पार चौकार. जबरदस्त फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आपण पाहू शकाल रिप्ले ऍक्शन मध्ये स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि तिथे स्विचच्या फटकामध्ये अतिशय चांगला फटका पाहायला मिळतो. एक टप्पा घेऊन बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाब्यासाठी 27 धाबा. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये प्रकाशच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रकाशसाठी हा वैयक्तिक पहिला बॉल होता आणि षटक क्रमांक 2 चा पहिला बॉल आणि त्या बॉलवरती घणाघणाला बॉल पाठवून दिला प्रकाशच्या बॅटमधनं. एक चौकार. 4 धाबा. पण एकदा गोलंदाज मयूर पाहायला मिळतो. समोर ठेवण्याचा प्रयत्न, कोलवर टपाचा बॉल, फ्लाउड फील्ड मैदानाच्या आतमध्ये फ्लाउड फील्ड केले परंतु हा फील्ड गोटी. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतो. थोडासा बॉल देखील बॅट पासून खाली राहिला आणि तिथे सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बसवला जातो. अपील भरपूर केली होती परंतु देखील अपील इथे अपयश येतो. डॉट बॉल होताना पाहायला मिळतो. बॅट थोडीशी देखील प्रकाशच्या माध्यमातून वरती राहिली आणि बॉल सरळ बॅटच्या खालून विकेट किपरच्या हातामध्ये बसवला जातो. डॉट बॉल येतो. षटक क्रमांक 2 चा हा दुसरा बॉल डॉट आला. गोलंदाज मयूर कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जात आहे. स्ट्रायकिंग निर्मिती प्रकाश पाहायला मिळतो. याच्या अगोदरचा बॉल प्रकाश विचीचा फटका खेळला, उजवा असून देखील डाव्या साईडने खेळतोय. पण एकदा डाव्या साईडला खेळलाय आणि डाव्या साईडने इथे येतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ब्रँडेड षटकार. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये प्रकाशच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाज मयूर वरती घणाघणाला मैदानाच्या आतमध्ये चढवताना आपल्याला पाहायला मिळतो. प्रकाश ताबा दापलकावरती 33 धाबा. पण एकदा गोलंदाज मयूर आणि समोर प्रकाश कुटप्याचा बॉल होता. आडवा बाटपटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. आता मात्र बॉल शरीरावरती टिपला गोलंदाज मयूरना. आता डॉट बॉल येतो. प्रकाश समोर पाहायला मिळतो. 2 स्विचचे फटके खेळले, दोनही फटक्यामध्ये देखील भरपूर धाबा आल्यात. एक चौकार एक षटकार आला. समोर बॉल टेबला आणि समोर बॉल पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑन साइड षटकार. कमालीची बॅटिंग प्रकाशच्या माध्यमातून पाहायला मिळते. 39 धाबा दाफुलकावरती. गोलंदाज मयूर वरती देखील मोठा प्रहार केला. मोठाले फटके मैदानाच्या आतमध्ये सजवले जातात प्रकाशच्या बॅटमधनं. धाबा दाफुलकावरती 39 धाबा. धाबा. स्ट्रायकिंगचा विचार करतात प्रकाश पाहायला मिळतो. प्रकाशच्या बॅटमध्ये मोठाले फटके मैदानाच्या आतमध्ये सजवले जातात. पण एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. आता मात्र बॉल डॉट होतो. षटक समाप्तीचा पंचांना सिग्नल दिलाय. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 2 षटक समाप्तीनंतर धाबा दाफुलकाचा विचार केला तर सध्याच्या घडीला टीम जय हनुमान गोरेगाव संघ 39 धाब्यांवरती खेळताना पाहायला मिळतो. तिसरा षटक मैदानाच्या आतमध्ये देखील फेकला जातो. ज्ञानदीप आल्या षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये पॉइंट मध्ये फटका पाहायला मिळतो. बॉल देखील इथे बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाब्यांसाठी पाठवून दिला. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धाबा दाफुलकाचा विचार केला तर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 43 धाबा. अतिशय सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये मंगलच्या बॅटमध्ये पाहायला मिळतो. मंगल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला तसा देखील आडवा बॅट फटका षटकारासाठी पाठवून दिला. नॉन स्ट्राईक इनवरती दुसरा षटक क्रमांक 2 चालू असताना पाहायला मिळत होता. परंतु षटक क्रमांक 3 चा खेळ चालू होताना स्ट्राईक इनवरती पाहायला मिळतो. आणि जसा स्ट्राईक इनवरती आला तसा देखील मंगलच्या बॅटमधनं पॉइंट मध्ये फटका जबरदस्त पाहायला मिळतो. 4 धाब्यांसाठी आणि 4 धाब्याच्या मदतीने धाबा दाफुलकाचा विचार केला तर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 46 धाबा.
पुढे एकदा समोर मंगल गोलंदाज ज्ञानदीप पाहायला मिळतो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु अचूक टप्पा गुड लेन वरती बॉल टाकला आणि तिथे एक टप्पा घेऊन बॉल विकेट किपरच्या हातामध्ये बसवला जातोय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज ज्ञानदीप कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातोय परंतु समोर मंगल पाहायला मिळतो. समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न अजून एक बॉल मैदानाच्या आतमध्ये डॉट येतो. आता मात्र गोलंदाजकडे देखील बॉल वळताना पाहायला मिळतो. सातत्यानं पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. दुसरा आणि तिसरा बॉल मैदानाच्या आतमध्ये डॉट फेकताना आपल्याला पाहायला मिळतं. चांगला कमबॅक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज ज्ञानदीप करताना पाहायला मिळतो. समोर बॅटर जर पाहायला गेलं तर मंगल पाहायला मिळतो. नॉनस्ट्रायकिंग प्रकाश समोर षटकातील अजून एक बॉल डॉट करतो फलंदाज मंगल. आता मात्र देखील धावा रोखण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये ज्ञानदीप करताना पाहायला मिळतो. 43 धावांवरती संघ गोरेगाव असंघ थांबवला. गुड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये ज्ञानदीपच्या माध्यमातून पाहायला मिळतं. पहिल्या बॉलवरती चौकार तिथून कमबॅक 3 बॉलवरती राहिला गोलंदाज ज्ञानदीपचा. शॅकिंगवरती मंगल सेन्सिटिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये कमालीचं क्षेत्ररक्षण. थर्ड स्लिप मैदानाच्या आतमध्ये देखील थांबली होती आणि त्याच्या माध्यमातून कमालीचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. धक्का क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये मंगलच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आपल्या समोर नक्कीच रिप्लाय ऍक्शन टाकलाच गेला. ज्ञानदीप देखील गोलंदाज मारकती होता. तिथे मंगल शॅकिंगवरती सेन्सिटिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करत होता. थर्ड स्लिप मैदानाच्या आतमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले. चला बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचा आणि त्याच्या माध्यमातून सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. मंगल मैदान सोडावं लागला. श्वास मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. षटकातील उर्वरित अजूनही शेवटचा बॉल गोलंदाज मारकती गोलंदाज ज्ञानदीप पाहायला मिळतो. चांगलं कमबॅक ज्ञानदीपचं राहिलं आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. श्वास मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. स्ट्रायकिंगचा विचार केला तर श्वास पाहायला मिळतो स्ट्रायकिंगवरती. पाहायला गेलं तर खऱ्या अर्थानं 4थ्या क्रमांकावरती गुरु मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असतो परंतु आता या वेळेला श्वास मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती दाखल झालाय. श्वास करते क्षमता असेल धावा बनवण्याचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंग लेग साईडला क्षेत्ररक्षक दूरवरून बॉल पर्यंत पोहोचला. एकदा वेगाने बदले दुसऱ्या धावेचा कॉल बघता 2 धावा आणि तिथे बॅकअप चांगला मिळाला. 2च धावा 2 धाव्याच्या मदतीने षटक समाप्तीचा देखील पंच सिग्नल देत येईल. तत्पर्यंत धावा विचार केला तर 45 धावा षटक समाप्तीचा सिग्नल. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 3 षटक समाप्तीनंतर धावा विचार केला तर 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 45 धावा. चला मित्रांनो जास्त वेळ खर्च करू नका कारण आयोजक कमिटीलाही थोडंसं सहकार्य करा कारण मोजून सहा धाब्यांसाठी बॉल पाठवून दिला. 6 धाब्याच्या मदतीने धावा फलकामध्ये 51 धाबा. समोर बॅटर प्रकाश पाहायला मिळतोय. सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला प्रकाश. आतापर्यंत चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय. 7 बॉल पैकी 22 धाब्यांवरती खेळतोय. गुड बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये प्रकाश माध्यमातून पाहायला मिळतोय. गोलंदाज गणेश आले षटक क्रमांक 4 तळासाठी. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये देखील गणेशनं 7 धाब्यांसाठी फेकला. ह्याच्या अगोदरचा देखील मॅन ऑफ द मॅचचा हिरो खऱ्या अर्थानं गणेश ठरला होता. आता मात्र गणेशवरती घन्नाघाण हल्ला मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवरती चढवला फलंदाज प्रकाशनं. षटकातील दुसरा बॉल समोर आडवा बाट पटका सजवला. क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये येतोय. सेल मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप झाला. बघता 2 धाबा आणि 2 धाब्याच्या मदतीनं
वन बाउन्स शॉट धाव डबल देखील खेळपट्टीवरून धाव देखील चोरले म्हणजेच इथे मैदानाच्या आतमध्ये एक शॉट धाव एकच धाव एका धावेच्या मदतीने धावा फलकावरती 52 धावा गोलंदाज पण एकदा गणेश आणि समोर श्वास पाहायला मिळतो श्वास नाही तर प्रकाश पाहायला मिळतो आणि इथे मात्र डॉट बॉल कमाल गोलंदाज गणेश राहिला याच्या अगोदरच्या मॅच मध्ये गणेश मॅन ऑफ द मॅच चा हिरो ठरला होता आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल 6 धाब्यांसाठी फेकलाय दुसऱ्या बॉल वरती सिंगल तिसरा बॉल मैदानाच्या आतमध्ये डॉट येतो आणि प्रकाश देखील मॅन ऑफ द मॅच चा हिरो ठरला होता खऱ्या अर्थानं दोन हिरो असे एकमेकांसमोर विरोधात खेळताना पाहायला मिळतात इथे समोर बॉल ठेवला आणि समोर फटका मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त प्रकाशच्या बॅट मधनं पण एकदा षटकार येतो 6 धाब्याच्या मदतीने धावा फलकाचा विचार केला तर 58 धावा कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये प्रकाशच्या माध्यमातून पाहायला मिळते वैयक्तिक 10 बॉल 29 धाब्यांवरती खेळतोय फलंदाज प्रकाश खऱ्या अर्थानं प्रकाश हे मॅन ऑफ द मॅच चा किताब घेतला होता तो प्रकाश पुन्हा एकदा गणगान हल्ला गणेश वरती चढवलेला हा या षटकामध्ये तिसरा हल्ला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला या प्रकाशच्या बॅट मधनं दमदार षटकार 6 धावा आणि 6 धाब्याच्या मदतीने धावा फलकावरती 64 गुड बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये प्रकाशच्या माध्यमातून पाहायला मिळते 11 बॉल वैयक्तिक 35 धाब्यांवरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतो षटकातील शेवटचा बॉल अजून शिल्लक असताना गोलंदाज मार्गवरती थांबावं लागतं एक बॉल अजून पंच शिल्लक असेल कारण पहिल्या बॉलवरती षटकार आलाय दुसरा बॉलवरती सिंगल तिसरा बॉल डॉट चौथा आणि 5व्या बॉलवरती षटकार आलाय आणि षटकातील शेवटचा बॉल गणेश गोलंदाज मार्गवरती पाहायला मिळतो स्ट्राइक इंडवरती प्रकाश स्लोवर गतीचा फायदा मैदानाच्या आतमध्ये प्रकाशने घेतला बॉल पाठवून दिलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरना षटक समाप्तीचा शिकणार षटक क्रमांक 4 चा खेळ संपलाय 4 षटक समाप्तीनंतर धावा फलकावरती 70 धावा 2 गड्याचे मोबदल्यामध्ये पाहायला मिळतील विजयासाठी टीम वडाचवाडी 20 संघाला 24 बॉल आणि 71 धाब्यांचा पाठलाग करायचा आता मात्र गणेश वरती देखील घणाघाणाला चढवला फलंदाज प्रकाशना कारण याच्या अगोदरच्या मॅच मध्ये प्रकाशही देखील मॅन ऑफ द मॅच चा हिरो ठरला होता आणि तो हिरोचा फायदा मैदानाच्या आतमध्ये क्वार्टर फायनल सामन्यामध्ये देखील दाखवलाय धावा फलकावरती 70 धावा विजयासाठी टीम वडाचीवाडी 20 संघाला 24 बॉल आणि 71 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे यानंतर आपण कंबॉक्स मध्ये थोडासा बदल करणार आहोत करताना एक बुलंद आवाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्याच्या नावानं खऱ्या अर्थानं प्रत्येक आयोजनामध्ये डंका वाजवा तेच आज खऱ्या अर्थानं योगेश वाघ सर क्वार्टर फायनलच्या मिड इनिंग मध्ये त्यांचा आवाज आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवतील मी थांबतो तुम्ही थांबू नका पाहत राहा श्री गणेश क्रिकेट संघ सिद्धेश्वरवाडी व ग्रामस्थ सिद्धेश्वरवाडी बेंडरवाडी आयोजित विजय स्मृती चषक 2026 चा हा दैनंदिन मान सोहळा या स्पर्धेचा पर्व पहिला आणि पहिल्या पर्वाचा दिवस क्रमांक 2 क्वार्टर फायनलचा सामना मिड इनिंग मध्ये आपले खऱ्या अर्थानं मनोरंजन करणारे समालोचक सन्माननीय योगेश वाघ सरांचा आवाज नक्कीच आपण ऐकणार आहोत मी थांबतो तुम्ही थांबू नका धन्यवाद
चला चेंडू द्या. थँक्यू किरण, ज्याचा आवाज आपण ऐकत होतो. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये एक जबरदस्त समालोचन त्यांचं आपण ऐकतोय. असं सहकार्य नेहमी करत राहा. 24 चेंडूंना 71 धावांची गरज. चला किरण सर सध्या रजा घेत आहेत. हरकत नाहीये. या मैदानाच्या आतमध्ये मात्र इथे 71 धावा बनवायच्या 24 चेंडू मध्ये. आणि इथे सलामीची जोडी सौरभ मेंगाळ आणि मयूर मेंगाळ ही सलामीची जोडी. या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित सगळे प्रेक्षक, मायबाप, उपस्थित सगळे समस्त ग्रामस्थ आणि खऱ्या अर्थाने जय हनुमान क्रिकेट संघ भेंडारवाडी, त्याचबरोबर श्री गणेश क्रिकेट संघ सिद्धेश्वरवाडी आणि समस्त ग्रामस्थ मंडळ सिद्धेश्वरवाडी भेंडारवाडी खऱ्या अर्थाने निश्चित ज्यांच्या माध्यमातून साकारलेले हे स्वप्न आज आपल्याला पाहायला मिळतं. मॅचकडे वळूया. पहिलाच बॉल, सौरभ मेंगाळचा प्रहार. चेंडू आता सीमारेषेच्या बाहेर. सासू समाहेर जोड्यात आणि सासरा गुतून मेला तकटवाड्यात. षटकार. भाऊ भाऊ रस काही पाठायची. रस 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 म्हणून तर सांगता रस प्याले म्हणले माय. जाऊया. 4 धावा धावफलकावरती आहेत. पहिलाच बॉल, सुहास वरती आक्रमण. ज्याला भरपूर 7.5 किलोमीटर वरून येणारा वास तो गोलंदाज सुहास. प्रभाकर वाघ ऑफिशियल पंच, त्याचबरोबर स्कुरलेक पंच महेश वाघ सर आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत कल्पेश हेमाडे सर. 3 पंच करत या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मित्रांनो, करत आज या स्पर्धेमध्ये संकल्पना काही नाही, परंतु निश्चित ज्या वेळेस मी समालोचन करण्यासाठी जात असतो त्या वेळेस मला करत पंचांची काय कामगिरी आणि किती कठीण कामगिरी असते ही सांगायची गरज नाहीये. इथे मात्र तेच झालं. चुलीवर ठेवलं टोपशी आणि टोपशीत टाकलं दूध, दुधावरती आली साई आणि रस्त्याला ये म्हणले माई. खरी बात का खोटी कल्प्या. षटकार. षटकार मारला. आता या षटकाराच्या मदतीने अगदी संघाची धावसंख्या धावफलकावरती 10 धावा. बॅटिंग करत असताना साई एकविरा दुधनोली, सचिन डामसे अँड कंपनी कालच्या दिवसामध्ये टॉप 4 मध्ये संघ दाखल झालाय. मला वाटतं सचिन सर दोन्ही षटकार आहेत. सॉरी दोन्ही षटकार आहेत. अगदी आपण नाही, दाबून चुकी झाली म्हणजे बटान हो. सचिन डामसे सर, अगदी सर कालच्या दिवसामध्ये मनाला एवढी शांती लागली असेल ना की करोड रुपये असून देखील ती शांती लाभत नाही. ती काल तुम्हाला खऱ्या अर्थाने शांती लाभली असेल. यामध्ये देखील चेंडू उंच आकाशामध्ये. शतरक्षक बॉल खाली आलाय. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न. शतरक्षक बॉल खाली, ऑर्डर कॅच सुरेख सैल. का तर मित्रांनो पहा, साई एकविरा दुधनोली संघ करत ज्या वेळेस संघ तयार झाला तिथून संघ खेळत होता. मला वाटतं सचिन सर अनेक वेळा तुम्हाला पहिल्या फेरीमध्ये घरचा रस्ता पकडावा लागलेला आहे, परंतु कधीही तुमच्यावरती वाईट वेळ आली, तुमच्यावरती नाहीये कुणाही वरती वाईट वेळ आली तर कधीच खचून जाऊ नका. कारण जगाला माहित असतं की आपल्याकडनं काय होईल काय नाहीये हे जगाला सांगण्यापेक्षा तुमच्यात करण्याची हिंमत ठेवा. तुम्हाला कुठलीही गोष्ट जी सहज गोष्ट मिळते ती जास्त टिकत नाहीये, आणि जी खऱ्या अर्थाने कष्ट मेहनत घेऊन अनेक वर्ष जिच्यासाठी स्वप्न साकारतो ती गोष्ट मिळते ना ती कधीच पुसली जात नाहीये. कालच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने टॉप 4 मध्ये पहिला संघ दाखल झालाय. आज जो संघ खऱ्या अर्थाने विजयी होईल तो संघ मात्र त्यांच्या विरोधात सेमी फायनल खेळण्यासाठी तयार होईल. नितीन वाघ स्ट्राइक एंड मध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. 12 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्क्वेअर लेग मध्ये फटका जबरदस्त. नितीन वाघच्या बॅट मध्ये आवाज मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेसाठी निघालाय. आलाय चौकार. झाडावरती नितीन चढलेला आहे का? खाली उतरा,
खाली उतरा, लहान लहान मुलाने भलतीच चंद्री करू नये आणि त्याचबरोबर आयोजक असेल, प्रेक्षक मायबाप असेल, बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बसू नये. तुम्हाला माझी स्वतःची हात जोडून नम्र विनंती आहे, कारण पहिलं स्वप्न आहे आणि पहिलंच पर्व आहे. फक्त मनामध्ये जे स्वप्न ठेवलेलं आहे ते पूर्ण करायचं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक जणाने घेतलेली मेहनत, बॅटची कडा, गोपाळ गोपाळ गोपाळ, ज्याच्या डोक्यात नाही टोपी तो मिस्टर गोपी चेंडू फर्रार, तिथे 4 धावा चौकार, 20 धावा. जबरदस्त बॅटिंग पहिल्या ओव्हर मध्ये, ते म्हणजे वडाची वाडी ब या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेली आहे. कारण समोरील संघ म्हटला तर टीम गोरेगाव अ जबरदस्त या संघाची खासियत आहे. अगदी आपण पाहू शकाल पहिल्या ओव्हरचा खेळ. स्क्रीनवरती साईज किचन, साई दादा बोंबे ज्यांना आपण पाहत आहे. चविष्ट चव, दसईमध्ये जर चव घ्यायची असेल तर साईदादा किचन मध्ये जाऊन साईदादा यांच्या बिर्याणीचा स्वाद घ्या आणि तुम्हाला साईज किचनची मात्र खऱ्या अर्थाने चव काय आहे ती ज्यावेळेस तुम्ही गेल्यानंतरच कळेल. चला मॅच मध्ये बोलूया. मॅच कडे वळत असताना आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज आलेला आहे. यावेळेस गोलंदाजी मार्क 18 बॉल 51ची गरज आहे. प्रकाश, कारण पोलाड या नावाने त्याला ओळखलं जातं. खऱ्या अर्थाने अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये या गोलंदाजाची खासियत फार भारी आहे. मयूर मेंगलच्या माठमध्ये आवाज मात्र मोठा प्रहार, षटकार. योका आवडा षटकार मारे टावा. त्याला माहिती आहे परवा तेरवा ते देविकाचा लगीन केला. मला अजून वाटत का नाही कसा काम आहे. जबरदस्त फटका आलाय. 26 धावा, कमालीची बॅटिंग. मैदानात आपण पाहताय गोलंदाज तयार होईल प्रकाश बांगारा. यावेळेस देखील मोठा फटका उंच भरपूर आहे आणि यावेळेस देखील लागोपाठचा मयूर मेंगलच्या बॅटवर हा दुसरा प्रहार, चुनव टप्पर, सीमा पार, षटकार. जो दिखता है वही बिकता है. गाणी लावाय आमचा डीजे वाला नागालँडला पाठवलाय प्रॅक्टिसला. सीताराम भवारी होता तो आफ्रिकेला पाठवलाय. मैदानाच्या आतमध्ये काय बॅटिंग सुरू आहे. लागोपाठचे 2 षटकार, 32 धावा दापोलीकरांवरती, 71चा पाठलाग सुरू आहे. आता 16 बॉल 39. पहा मॅचचं चित्र 2 फटक्याने कुठपर्यंत पोहोचले. आमचे संतोष बेंडारी पहा कमी तिथे आम्ही कुठे बॉल जाईल त्या दिशेला जर कुणी नसेल तर लगेच जागा चेंज होती त्यांची. खऱ्या अर्थाने त्यांची तानसाई खऱ्या अर्थाने खूप खूप आभार आहेत. आमचे चिंतामणी बेंडारे असतील, त्याचबरोबर आमचे सगळे सहकारी यांचं सगळ्यांचं खऱ्या अर्थाने आभार असेल. समस्त ग्रामस्थ मंडळ, सिद्धेश्वरवाडी, बेंडारवाडी सगळ्या ग्रामस्थांचं देखील मी मनाच्या अंतःकरणापासून आभार मानेन. मित्रांनो खऱ्या अर्थाने पहा तुमची साथ ज्यावेळेस आपल्याला एकत्रित येईल ना त्यावेळेस आपण जगाला काही घडून दाखवू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला एकत्रित येणं फार गरजेचं आहे. एकीचं बळ फार महत्वाचं आहे. डॉट बॉल आलेला आहे. फुलटॉस बॉल वरती इथे मात्र या फुलटॉल वसूल करत असताना मयूर मेंगलच्या बॅटमध्ये अजून एक मोठा प्रहार, चढव टप्पर, 4 धावांसाठी निघाला याला पोहोचलाय चौकार, 36 धावा. कारण मित्रांनो एकीचं बळ काय असतं हे सांगायचं झालं तर एक काठी घ्या, ती काठीला मोडून पहा, ती काठी सहज मोडेल. परंतु तिच्या जोडीला 5 काठ्या घ्या, त्या 5 काठ्या मोडण्यासाठी तुम्हाला किती ताकद लावावी लागेल. म्हणून खऱ्या अर्थाने जवानमान क्रिकेट संघ बेंडारवाडी, त्याचबरोबर श्री गणेश क्रिकेट संघ सिद्धेश्वरवाडी, समस्त ग्रामस्थ मंडळ सिद्धेश्वरवाडी बेंडारवाडी एकीचं बळ आलं ना तर आपण काही घडवू शकतो. त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने निश्चित एकीचं बळ फार इम्पॉर्टंट. व्हाईट बॉल आहे, खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये, धावसंख्या धावफलकावरती 37 धावा. डीआरएस घेतलेला आहे मला वाटतं गोलंदाजाने. व्हाईट बॉल आणि पहा आज प्रकाश आणि प्रभाकर अगदी मैत्रीचं नातं आहे, परंतु आज निर्णयावर ऍक्सेप्ट घेतला होता आणि अगदी आपण पाहिलेला आहे तो खराब चेंडू. आता 37 धावा,
37 धावा आपण पाहत आहे. प्रभाकर वाघ ज्यांचा चष्मा गौरव डामसेने 4 ओव्हर पर्यंत वापरला. आता कल्पेश शेमाडे वापरतात एक कांडे मोडून. बाद चिकडा आणि ज्या फुलंदाच्या बाट मध्ये धाबा येत होत्या त्या फुलंदाजाला बाद केलेला आहे. माघारी परतावा लागलेला आहे. फुलंदाज बाद होतोय. विकेट आली 37 वरती विकेट क्रमांक 2. अजूनही 34 ची गरज आहे. 13 चेंडू 34 धावा. 11 चेंडू मध्ये जर का 37 बनवलेले आहेत तर 13 चेंडू मध्ये 34 बनवायचे आहेत. हा चेंडू इम्पॉर्टंट आहे. ज्ञानदीप मैदानाच्या आतमध्ये आपल्याला साखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. महेश वाघ सर त्यांचं कौतुक करावं लागेल मित्रांनो. रात्री झुकेगा नाही साला ही त्यांची ओळख आहे. कारण रात्री पूर्ण नाईट करून डे ला देखील आम्हाला सहकार्य करतायत. तुमचा आभार आहे. गोलंदाज तयार. 13 बॉल 34 धाब्यांची गरज. आणि मला वाटतं षटक संपलेला आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला. धावसंख्या धावफलकावरती 37. 12 बॉल 34 धाब्याची गरज आहे. सायंकाळचं सत्र अगदी पहा. या स्पर्धेला मित्रांनो सुरुवात झाली ना त्याच्या अगोदरपासून आमचे काळू मामा बेंडारे ज्यांचा महत्वाचा आधार नेहमी आम्हाला या स्पर्धेसाठी लाभलाय. मध्यंतरामध्ये दुपारपर्यंत मामा होते. त्याच्यानंतर पहा थोडस कामानिमित्तानं ते बाहेर गेल्यानं पुन्हा एकदा पहा या सायंकाळच्या सत्रामध्ये त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप आभार आहेत. गावामध्ये जर का मित्रांनो कधी तुम्हाला समालोचन करत असताना कुठला समालोचक तुम्हाला खोटं सांगणार नाहीये. गावातील तरुण ज्यावेळेस एकत्रित येत असतील कुठलाही कार्यक्रम असू दे. आज क्रिकेट आहे म्हणून सांगत नाही. कुठलाही कार्यक्रम असू दे पण ज्यावेळेस जर का गावातील वरिष्ठ माणसांची साथ जर तुम्हाला मिळाली ना तर तुम्ही कुठलाही कठीण कार्यक्रम सोपं करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला गावातील वरिष्ठ माणसांची साथ असणं फार गरजेचं आहे. आणि आज खऱ्या अर्थाने पहा या स्पर्धेसाठी माझे सगळे सहकारी नवीन आहेत. परंतु आज खऱ्या अर्थाने निश्चित त्यांच्या साथीला आमच्या या गावातील खऱ्या अर्थाने वरिष्ठांच्या माध्यमातून मग ती बेंडारवाडी असेल सिद्धेश्वरवाडी असेल खऱ्या अर्थाने या दोन्ही गावांच्या वरिष्ठ व्यक्तींच्या माध्यमातून आम्हाला जो आधार मिळालाय ना खऱ्या अर्थाने आज ती हिंमत वाढलेली आहे. ती ताकद वाढलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने या ताकदीचं बळ खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये लागलेलं आहे. म्हणजे हनुमान क्रिकेट संघ बेंडारवाडी असेल, समस्त ग्रामस्थ मंडळ बेंडारवाडी असेल, समस्त ग्रामस्थ मंडळ सिद्धेश्वरवाडी असेल, श्री गणेश क्रिकेट संघ सिद्धेश्वरवाडी असेल. आज हे सगळ्यांचं एकीचं बळ खऱ्या अर्थाने या स्पर्धेला लाभलेलं आहे. यावेळेस कडक शॉट आहे. विकेट मिड विकेटला चेंडू सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलेला आहे. 6 धावेसाठी A1 क्वालिटीचा ब्रँडेड बिग बिग हाय ब्लास्ट षटकार आलेला आहे. 43 धावा. पहा काय फटकेबाजी सुरू आहे. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. दिवस क्रमांक 2 विजय स्मृती चषक 2026 पर्व पहिला आणि पहिल्या पर्वामधील पहिला टॉप 4 मधला संघ साई एकविरा दुधनोली आणि त्यांच्या विरोधात आजचा क्वार्टर फायनलचा संघ सेमी फायनल मध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. 43 धावा. किसन मामा वरे त्यांचंही खऱ्या अर्थाने मी आभार मानेन की खऱ्या अर्थाने ही मैदान ही जागा स्पर्धेसाठी दिलेली आहे. याही वेळेस हो शतरक्षक काय बॉल पर्यंत पोहोचलाय. एक सिंगल वेगानं कंप्लीट झाली आणि मला वाटतं एकच जाव. कारण स्पर्धा म्हटली तर तुम्हाला मैदानाची गरज फार महत्वाची असते. या मैदानावरती स्पर्धा भरवण्यासाठी फक्त खऱ्या अर्थाने मामांच्या कानावरती माऊली वरे ज्यांच्या कानावरती आम्ही एक शब्द टाकला. कुठल्या प्रकारची अपेक्षा न करता त्याने खऱ्या अर्थाने आम्हाला परवानगी दिली. जे हनुमान क्रिकेट संघ बेंडारवाडी ज्यांच्या माध्यमातून देखील आम्हाला परवानगी दिली. म्हणजे खऱ्या अर्थाने हे सहकार्य आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. कारण आमचे 7 ते 8 त्यामधले खऱ्या अर्थाने सगळे आमचे सहकारी कामानिमित्तानं असतात. दिनेश बेंडारे म्हटलं तर सकाळी 6 नंतर जर रात्री 1-2 वाजेपर्यंत गाडीवर गणेश जाधव, ज्ञानेश्वर जाधव, उमेश जाधव हे बिल्डिंगच्या कामानिमित्तानं असतात. त्याचबरोबर सोमनाथ वाघ हे नेहमी आपण पाहत असतो त्यांचं वैयक्तिक फर्निचरचं काम असतं. म्हणजे प्रत्येक ज्या आयोजनामध्ये जे सहकारी आहेत सगळे कामानिमित्तानं असतात. खऱ्या अर्थाने हौशीनं फक्त कधी खेळला तर 1-2 मॅच खेळत असतात. परंतु खऱ्या अर्थाने पहा आज या सगळ्या सहकार्याने घेतलेलं हे स्वप्न आज खऱ्या अर्थाने मला देखील ही हिंमत का आली आहे तर माझ्या सहकाऱ्यांना क्रिकेटचं काहीच त्याच्यातला गसा माहित नसताना त्यांनी दिलेली हिंमत आणि म्हणून खऱ्या अर्थाने मला एक आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आयोजन करण्यासाठी हिंमत वाढलेली आहे. मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप आभार मानेन. 6-26 ची गरज आहे.
6 चेंडू 26 ची गरज आहे. आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थाने आमच्या दोन्ही गावातील ग्रामस्थांचं आणि दोन्ही टीमचं जे सहकार्य आहे त्यामुळे निश्चित अजूनही हिंमत वाढलेली आहे. 45 बनल्यात मित्रांनो. 6 बॉल 26 धाब्यांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये अजूनही सामना जिंकण्यासाठी. टॉप 4 मध्ये सेमी फायनल 1 मध्ये साई एकविरा दुधनोली संघाच्या विरोधात कुठला संघ आता उभा राहणार ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता अगदी आपण पाहू शकाल नितीन मेंगा त्याच्याकडे क्षमता आहे परंतु सध्या मला वाटतं तो नॉस्ट्रायकेन वरती आहे. हे माडे ब्रदर्स ही वाहिनी आपल्या समवेत खऱ्या अर्थाने पहा जुडलेली आहे. काल भरपूर जणांना प्रश्न पडला असेल परंतु प्रश्न पडण्यासारखं काहीच नाहीये कारण आम्हालाही माहित आहे तुमचे कॉल आले नाहीये म्हणजे आम्हाला नेटवर्क नाही तर तुमचाही नेटवर्क नव्हता. म्हणजे कदाचित ती संकल्पना तुम्हाला कळली असेल की कशामुळे आम्ही तुमच्यापर्यंत खऱ्या अर्थाने लाईव्ह पोहोचू शकले नाहीये. परंतु पहा आज या स्पर्धेसाठी HB स्पोर्ट लाईव्ह इव्हेंट हेमाडे ब्रदर्स यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेला घर बसल्या प्रेक्षक मायबापांपर्यंत पोहोचवलं जातं. तुमचंही आभार आहे. 6 बॉल 26 धाब्यांची गरज आहे. शेवटचा सामना शेवटचा षटक आज कुठला संघ जो जाणार टाळ्यांचा गजर होतोय. टाळ्यांचा गजर तब्बल 160 आणि आजच्या दिवसामध्ये 5537 प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने हा सामना आतापर्यंत पाहिलेला आहे. आज खऱ्या प्रेक्षकांची साथ मिळते. हो खोलवा डब्याचा चेंडू होता खोदून काढण्याचा प्रयत्न बॅटन बॉलचा संपर्क झाला नाही आणि बघता बघता इथे टाकलेला हा डॉट बॉल निर्धाव चेंडू जो आलेला आहे. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. 5 बॉल 26 धाब्यांची गरज आहे. हरकत नाहीये. मॅच मध्ये काही घडू शकतं. सौरभ मेंगाळ मयूर मेंगाळ थांबणं गरजेचं होतं. कडक शॉट आहे काऊ कॉर्नर झोन मध्ये गुरुच्या माध्यमातून मिसफील्ड झालेली आहे. आता मात्र जर ड्रॉप झाला हरकत नाही. एक सिंगल आलेली आहे. 4 बॉल 25 धाब्याची गरज. आपण पाहता श्री गणेश क्रिकेट संघ सिद्धेश्वरवाडी समस्त ग्रामस्थ मंडळ सिद्धेश्वरवाडी भेंडारवाडी आयोजित विजय मूर्ती चषकाचा क्वार्टर फायनल मधला हा खऱ्या अर्थाने सेमी फायनल 1 मधला दुसरा संघ कोण राहणार ते आपल्याला पाहायला मिळेल. 4 बॉल 25 धाब्याची गरज. 4 बॉल 25 एक षटकार येणं गरजेचं आहे. सांगायची गरज नाही आणि आलेला आहे परंतु इथे मात्र चौकार येतोय. 4 धावा मिळून जातील. येतोय हा नितीन मागच्या बाटमधला खणखणीत चौकार आलाय. त्याचबरोबर सगळे आयोजन कमिटी सगळे स्वयंसेवक आपण सामना संपल्यानंतर लगेचच जाऊ नका. थोडस थांबा. आपल्याला थोडस जर पाहिलं खेळपट्टीची मरमपट्टी करणं गरजेचं आहे. त्यामुळे अक्रसुल्लाहीन खेळण्याचा प्रयत्न बॅटन बॉलचा संपर्क होत नाहीये. टच बॉल. स्वयंसेवक सगळे स्वयंसेवक आपल्याला विनंती आहे की सामना संपल्यानंतर लगेचच जाऊ नका. आपल्याला काम आहे त्यामुळे आपण कुठेही जाऊ नका. त्याचबरोबर अगदी आपण पाहू शकाल आमचे संतोष कुडेकर वाणी करायचं निश्चित आज क्रिकेटचा कधीच बॅट हातात धरली नाही परंतु स्पर्धेचं आयोजन करून खऱ्या अर्थाने निश्चित स्पर्धा सुरू झाले तिथून खऱ्या अर्थाने आमचे दिनेश भेंडारे ज्यांना तुम्ही रात्री 12ला कॉल केला तर सांगतील की गाडीवर आहे. त्यानंतर आमचे वाण्याला जर सांगितलं तर क्रिकेट आहे मला थोडं काम आहे परंतु आज स्वतःचं आयोजन आहे ना आज खऱ्या अर्थाने निश्चित तुम्ही पहिल्या दिवसापासून खऱ्या अर्थाने काम धंदा थांबून खऱ्या अर्थाने स्पर्धेला सहकार्य करतायत. खऱ्या अर्थाने अजून आमची हिंमत वाटते. यस विकेट 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 फलंदाज मॅच मध्ये आता मात्र पूर्णतः शिरकाव करत असताना सेमी फायनल 1 मध्ये धडक मारली आहे. जय हनुमान कोरेगाव संघ पोहोचलाय टॉप 4 मध्ये. अभिनंदन टीम. हार्ड लक टीम. वडाची वाडी या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतला. शांत गतीने खेळ दाखवला. संघामध्ये जर पाहिलं मोजून 4 खेळाडू जुने आहेत बाकीचे खेळाडू नवीन आहेत परंतु खऱ्या अर्थाने निश्चित आज आपण या स्पर्धेमध्ये शांत गतीने खेळ दाखवला त्याबद्दल खऱ्या अर्थाने तुमचे आभार आहेत. प्रकाश बांगारा आणि ऑल टीम तुमचं खऱ्या अर्थाने निश्चित या स्पर्धेमध्ये पुढच्या सेमी फायनल साठी भरपूर शुभेच्छा असतील. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सांगायची गरज नाहीये. नो डाऊट नो अबाउट प्रकाश बांगारा ठरलेला आहे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आणि 12 बॉल 41 धावा अफलातून बॅटिंग आणि ही मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी विनंती करेल काळू मामा भेंडारी मामांना विनंती करेल की आपल्या शुभ असते आपण प्रकाश बांगारा या आपल्याला दिली जाईल आज या सामन्याची मॅन ऑफ द मॅच. अगदी आपण पाहू शकाल प्रकाश बांगारा या
आणि ती नरेशला डेडिकेट केलेली आहे, समर्पित केलेली आहे. नरेश या खऱ्यातने या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच प्रकाश बांगारा आपणही या खऱ्यात निश्चित नरेशला दिली जाते. काळू मामा